माझा जीव माझ्या उद्धारक प्रभूस म्हणतो, हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृत्यांची स्तुती स्वर्ग करीतो. तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळात होते. कारण तुझ्याशी तुलना करता येईल असा स्वर्गात कोण? दिव्यदूतांच्या मंडळात तुझ्या समान कोण? पवित्र जनांच्या सभेत आदरयुक्त भय बाळगण्यास योग्य असा देव तो कोण? तुझ्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तू अधिक भयप्रद आहेस, हे सेनाधीश परमेश्वरा. हे माझ्या परमेशा, हे माझ्या देवा, तुझ्यासारखा समर्थ आहे तरी कोण? तुझी सत्यता तुझ्या भोवती आहे. विपत्तीच्या समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस. तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करीतोस. तू रहाबाला ठेचून ठार केले. तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दानादान केली आहे. स्वर्ग तुझा आहे, पृथ्वी ही तुझीच. जग व त्यातील सर्व काही तू स्थापले आहे. उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्या. तुझा भुज हा पराक्रमी भुज आहे. तुझा हात हा बळकट आहे. तुझा उजवा हात सदा उभारलेला आहे. नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत. दया व सत्य तुझे सेवक नव्हेत काय? तोच तू थोर अद्भुत कृत्य करणारा, भयावह, पराक्रमी, सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर. हे माझ्या देवा, माझ्या राजा, माझ्या उद्धारक प्रभू, ह्या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व तुझं नाव हाच आपल्या अभिमानाचा विषय असणाऱ्या प्रत्येक जीवावर ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीद्वारे तुझे भय तू प्रस्थापित कर. आम्हा प्रत्येकाला तू तुझा मार्ग दाखव व तुझ्या सत्य मार्गाने आम्हा चालव. आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसांमध्ये तुझी सेवा विश्वासूपणे करण्यासाठी व तू जो आम्हाला या भूतलावर ठेवला आहेस, ज्या कारणास्तव तू ठेवला आहेस, तो हेतू पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य व मदत कर. तू आमचा मार्गदर्शक हो.